झाले की नागरिकांनाही चालायचा त्रास होणार नाही आणि फेरीवाल्यांनाही हॉकर झोनमध्ये आपला व्यवसाय करता येईल. म्हणजे दोघांनाही पूरक असा हा निर्णय होईल. नियमाने आणि शिस्तीने हॉकर झोन पण आपला व्यवसाय करतील, जनतेलाही त्रास होणार नाही. अशा प्रकारचा निर्देश मी महापालिका आयुक्त आणि पोलिसांना दिलेला आहे. त्याप्रमाणे ती कारवाई होईल. 31 ऑगस्टपर्यंत नवीन हॉकर झोन तयार होतील आणि जे काही टाउन वेंडिंग कमिटी आहे ती होईल. आता गळती कोणाला लागली आहे? गळती कोणाला लागली आहे? किती आमदार त्यांच्यापासून आज दूर झाले. मग त्यांनी पहिली आपल्या पक्षाची गळती रोखावी आणि नंतर सरकारकडे बोट दाखवावं. आज 50 आमदार, 13 खासदार आज शिवसेनेसोबत आहेत. त्यामुळे गळती कुणाला लागली आहे? हजारो लाखो लोक आज सोबत येत आहेत. पहिली त्यांनी त्यांची गळती थांबवावी आणि मग सरकारवर बोलावं. नाही, ते काहीतरी कोणाला ढेकून पण म्हणाले ना. एक मिनिट, त्यांचा प्रश्न आहे ना, अमित शहा अब्दाली और ढेकून. खरं म्हणजे राजकारणाची भाषा किती खाली गेली आहे ही महाराष्ट्रातली जनता पाहते आहे. आज कधी अशी भाषा राज्यातल्या जनतेने ऐकली नव्हती. पण या राजकारणाचा आणि आरोपांचा दर्जा किती खाली गेलाय, घसरलाय हे त्यांच्या वक्तव्यातून या ठिकाणी माणूस कसा बिथरतो. माणूस एकदम जसा त्याच्या पायाखालची वाळू सरकते आणि वैचारिक दिवाळखोरी आपण ज्याला म्हणतो ही याच्यातून दिसून येते. आता कोणाला ढेकून म्हणतात, कोणाला आणखी काय म्हणतात, याच्यावरून त्यांच्या विचारांना देखील कीड विचारांना वैचारिक कीड लागल्याचं या त्यांच्या बोलण्यातून जाणवतंय आणि कीड मारण्याचा बेगाऊन स्प्रे आमच्याकडे आहे. आज सचिन वाझे यांनी एक आरोप केला. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून या प्रकरणामध्ये चर्चा सुरू होती. त्यांनी असं म्हटलंय की अनिल देशमुख या सगळ्या प्रकरणामध्ये अडकलेले आहेत. या सगळ्या संदर्भाचे पुरावे त्यांनी सीबीआयला दिलेले आहेत आणि यामध्ये जयंत पाटलांचा सुद्धा समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं. यामध्ये बघा, गृह विभाग त्याची चौकशी करेल आणि जे काही तथ्य आणि सत्य असेल त्याच्यावर कारवाई करेल. कुठली कारवाई सूड भावनेने करणार नाही. आकसापोटी, राजकीय आकसापोटी सरकार आमचं करणार नाही कुठली कारवाई. परंतु जे सत्य असेल, जी फॅक्ट असेल त्याची चौकशी जरूर करेल आणि चौकशीप्रमाणे कारवाई करेल. आता माध्यम म्हणजे कोण? बिलकुल गांभीर्याने मी सांगितलं ना, गृह विभाग सर्व गोष्टी सर्व बाबी गांभीर्याने घेत. आमचे गृहमंत्री सक्षम आहेत. आज शरद पवार आणि तुमची भेट झाली, नेमकं भेटीमध्ये काय कोणत्या विषयावरती चर्चा झाली? पवारसाहेब आले होते, त्यांची काही कामं होती, आमदारांचे काही विषय होते, काही प्रकल्पांच्या बाबतीमध्ये काही विषय होते. त्या बाबतीमध्ये चर्चा त्यांच्याबरोबर झाली आणि कुठलीही त्याच्यामध्ये राजकीय चर्चा नव्हती. त्यामुळे राजकीय अर्थ तुम्ही काढू नका. बिलकुल आमची त्याच्याबद्दलही चर्चा झाली. या राज्यामध्ये जे मराठा समाज आणि ओबीसी समाज याच्यामध्ये जे काही जातीय तेढ निर्माण झालेली आहे या राज्याला ते परवडणारं नाही आणि म्हणून मी त्यांना सांगितलं निवडणुका येतात जातात. त्यामुळे निवडणुका होतात, निवडणुका येतात जातात, परंतु या राज्यातलं जे काही आपलं समाजामध्ये जो काही एक सलोख्याचं जे वातावरण आहे ते कायम राहिलं पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. मागच्या काही दिवसांमध्ये मराठा आंदोलक रमेश केरे पाटील हे प्रत्येक राजकीय पक्षाच्या मुख्य नेत्यांची भेट घेत आहेत आणि ते विचारत आहेत की तुमच्या पक्षाची नेमकी
नाही, हे बघा, प्रत्येक पक्षाने आमची भूमिका स्पष्ट आहे सरकारची. कालही आमची तीच भूमिका होती मराठा समाजाला न्याय देण्याची. परंतु ओबीसी किंवा इतर समाजावर कुठलाही अन्याय न करता मराठा समाजाला न्याय देण्याचा निर्णय आम्ही घेतला. 10% आम्ही विशेष अधिवेशन बोलून आरक्षण दिलं. आता ते आरक्षण रद्द व्हावं म्हणून काही लोक कोर्टात गेलेत. कोर्टात जाणारे लोक कोण आहेत तेही सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे कुणबी नोंदी सापडत नव्हत्या, त्या आम्ही शोधू लागलो. त्याला कुणबी प्रमाणपत्र मिळू लागले. आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, परंतु तो देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय होता कामा नये. तशीच भूमिका विरोधकांनी देखील स्पष्ट केली पाहिजे. यासाठी हे आंदोलक मराठा क्रांतीचे लोक केले असतील. उद्धव ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवर टीका केली आहे. 1,500 काय काय मिळणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यांनी कधी 1,500 देण्याची दानत दाखवली का सांगा मला. या सरकारने दानत दाखवली. 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये. 3 गॅस सिलेंडर मोफत. एका घरामध्ये 2 महिला असतील तर 1,500 गुणिले 1,500 आणि 1,500 3,000 रुपये म्हणजे वर्षाला 36,000 रुपये हे देण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्यामुळे देण्याची दानत नाही. एक तर दिलं नाही तुम्ही, आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे तुम्ही बिथरलेला आहात, तुमच्या पोटात दुखू लागलेलं आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगतो, यांना ही योजना बंद व्हावी, ही योजना रद्द व्हावी यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. आणि म्हणून कोर्टामध्ये देखील कुणाला तरी पाठवलंय. परंतु माझा न्यायालयावर विश्वास आहे, या माझ्या लाडक्या बहिणींवर अन्याय होणार नाही, लाडक्या भावांवर अन्याय होणार नाही. फक्त माझ्या लाडक्या बहिणींना मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला सगळ्यांना, या कपटी सावत्र भावापासून सावध राहा. शेवटचा प्रश्न, हवामान खात्यानं पुणे आणि परिसराला पुन्हा एकदा रेड अलर्ट घोषित केला आहे. अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. काय खबरदारी घेतली जाते प्रशासनाने? बिलकुल, आज सकाळीच बैठक झाली. या बैठकीमध्ये त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. कलेक्टर असतील, आयुक्त असतील, विभागीय आयुक्त असतील, डिझास्टर मॅनेजमेंट असेल, या सगळ्यांना अलर्ट केलेलं आहे. सर, आज राज ठाकरेंची तुम्ही भेट घेतली. राज ठाकरे भेटीला आले होते. काय झालं भेटीमध्ये आणि भेटीनंतर काही बंद दाराआड चर्चा? काही नाही, राजकीय काही चर्चा झाली नाही. पण त्यांनी देखील काही मुंबईतले आणि राज्यातले विषय घेऊन आले होते. त्याच्यामध्ये हा फेरीवाल्यांचा देखील एक विषय होता. आणि त्याचबरोबर ज्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना ज्या आहेत रखडलेल्या, या झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या बाबतीमध्ये त्यांनी महत्त्वाचा विषय आणला होता. काही झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडलेल्या आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे, अशा प्रकारचा महत्त्वाचा विषय होता. आणि सरकारने त्यासाठी निर्णय घेतलेला आहे. ज्या रखडलेल्या झोपडपट्टी पुनर्विकास योजना असतील, बीडीडी चाळीचा विषय असेल, त्याचबरोबर पोलीस वसाहतींचा विषय असेल, असे अनेक विषय घेऊन आले होते. राजकीय कुठली चर्चा आमच्यामध्ये झालेली नाही. शेवटचा प्रश्न, गेल्या काही दिवसांपासून राज्य सरकारनं अनेक लोकोपयोगी आणि लोकप्रिय घोषणा केलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या संदर्भात कर्जमाफीची देखील घोषणा होईल अशा प्रकारची बातमी समोर येते. असा काही निर्णय होणार आहे का? हे बघा, शेतकऱ्यांना आम्ही वर्षाला 6,000 रुपये, जे केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय 6,000 रुपये देत आहेत, त्याच्यात आम्ही 6,000 आणखी भर घातलेली आहे. शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा योजना दिलेली आहे. आता या बजेटमध्ये जे कृषी पंपधारक शेतकरी आहेत, ते 7.5 HP पर्यंतच्या पंपाने शेती करतात, त्यांना देखील वीज बिल आम्ही माफ केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला मी सांगतो, शेतकऱ्यांच्या पाठीशी पूर्णपणे सरकार उभा आहे. कर्जमाफी होणार का? सर, कर्जमाफीचा निर्णय होणार आहे का?